लग्नानंतर होईलच प्रेमच्या आजच्या भागाची सुरुवात होते नंदिनी आणि जीवापासून. तर आता नंदिनी म्हणते किती छान वाटतंय तुमच्या तोंडातून ऐकायला की मी 2 महिन्यांची गरोदर आहे असं म्हणते आता नंदिनी. असं वाटलं की खरंच 2 महिन्यांची गरोदरच आहे मी असं म्हणते नंदिनी. वास्तू तथास्तू का म्हणत नाही असं म्हणते नंदिनी. म्हणेल म्हणेल एक दिवशी नक्की म्हणेल असं म्हणतो जीवा. तर नंदिनी खूप रडत असते. आय एम सॉरी बोला तुम्ही असं म्हणते नंदिनी. तर आता जीवा म्हणतो तर तर मुद्दा आहे की तू म्हणजे घरच्यांसाठी तुला 2 महिने झालेत आता. सो एकदा का 3रा महिना चालू झाला की तुला आय मीन तुझा पोट दिसायला सुरुवात होईल असं म्हणतो जीवा. तेव्हा काय करणार आहेस असं म्हणतो जीवा. हा म्हणजे त्या बायका जेव्हा त्या दिवशी आल्या तेव्हा तेव्हा घाम फुटला होता का मला असं म्हणतो जीवा. काय करावं ते सुचत नव्हतं. म्हणजे तू एकटी पडशील, तुला रडू येईल, तुझा बांध फुटेल हेच माझ्या डोक्यात सुरू होतं सारखं. धावत पळत खाली आलो मी कारण 4 चौकात आपलं हे सत्य यायला नको समोर म्हणून त्यानं मी खेळात रमून ठेवला अशा खेळात ज्यात तुझ्या जवळ कोणी येणार नाही. पण विचार कर असून 2-3 महिने जर तेव्हा तुझं पोट दिसण्याची वेळ येईल तेव्हा काय असं म्हणतो जीवा. तेव्हा काय करणार आहोत आपण. काव्याची चोरोटी येता तेव्हा पुन्हा त्या बायका येतील तेव्हा काय असं म्हणतो जीवा. चुकून कोणाचा जर तुझ्या पोटाला हात लागला किंवा कुणी तुझ्या पोटावर हात ठेवला तर काय करणार आहोत आपण असं म्हणतो जीवा. का उत्तर देणार आहोत. हे बघ असं म्हणतो जीवा. आणि तुला तर माहितीच आहे अनुभवी बायकांना बाईच्या आय मीन गरोदर बाईच्या पोटाकडे बघून कळतं की गरोदर बाईला कितवा महिना चालू आहे म्हणून असं म्हणतो जीवा. देव ना करो आपल्यावर ही परिस्थिती येऊ पण असं झालं तर काय करणार आहोत आपण असं म्हणतो जीवा. बोल काय करणार आहोत आपण विचार केलायस तू असं म्हणतो जीवा. तर आता नंदिनी का बोलतच नाही आणि ते म्हणते आता की हो काय असं म्हणतो जीवा. तर आता नंदिनी जाते काहीतरी आणण्यासाठी. तर आता नंदिनी म्हणते जीवा तुम्ही मला साथ दिलीत आणि मी माझं वजन कंट्रोल करायचा प्रयत्न करत होते. आता मी त्याच्याबरोबर उलट करणार आहे असं म्हणते नंदिनी. म्हणजे मी साखर सोडली होती की नाही मी ठरवलंय की मी आता साखर पुन्हा सुरू करणार आहे. कोल्ड्रिंक्स मला खरं तर आवडत नाही पण मी रोज एक कोल्ड्रिंक पिणार आहे असं म्हणते नंदिनी. डाएट फूड सोडणार आहे. तेलकट खायला लागणार आहे मी. उशिरा जेवायचं उशिरा झोपायचं. अहो या सगळ्यांनी वजन वाढतं जीवा. पोट सुद्धा वाढतं असं म्हणते नंदिनी. का बोलतेस तू असं म्हणतो जीवा. तुला तरी कळतंय का असं म्हणतो जीवा. हे सगळं करून वजन वाढवणार आहेस तू आणि या सगळ्यात तुझ्या तब्येतीची जी वाट लागणार आहे त्याचं काय असं म्हणतो जीवा. अहो ठीक आहे असं म्हणते नंदिनी. खोटं पोट लावण्यापेक्षा 6 महिना हे सहन करेन मी असं म्हणते नंदिनी. हे बघ मी तुला असं अजिबात करू देणार नाही असं म्हणतो जीवा. कळतंय काय तुला. अगं हे सगळं काय असं म्हणतो जीवा. खरंच खूप मूर्खपणा दाखवतायत हे खरंच प्रेक्षक. नंदिनी काय सांगते ही म्हणजे एवढं प्रेम बहिणीसोबत की एवढं म्हणजे ती स्वतःची प्रकृती एवढी बाद करायला तयार झाले. खरंच प्रेक्षक तुम्हाला पटतंय का हे कमेंट करून नक्की सांगा. तर आता इथे जीवा म्हणतो तिला बस खाली बस. हे बघ नंदिनी हे बघ हे सगळं अजिबात करायचं नाहीये. मी ह्यातलं तुला काही करू देणार नाही असं म्हणतो जीवा. सगळ्यात महत्वाचं नाटक सिनेमासाठी खोटं पोट मिळतं मार्केटमध्ये असं म्हणतो जीवा. आणि तोच सगळ्यात सोपा उपाय असं म्हणतो जीवा. आणि तुला तसंही इथे नाहीच करायचं आहे. तुला सगळ्यांसमोर करायचं आहे. जेव्हा तू बाहेर पडशील ना तेव्हा ते पोट लावायचं आहे. हवं तर तेव्हा ओटीक आहे पोटावर. आणि एकदा का आपल्या रूम मध्ये आलीस तर काढून ठेव असं म्हणतो जीवा. कुणाला काही कळणार नाही असं म्हणतो. कसं कळणार नाही कुणाला असं म्हणते नंदिनी. तुम्हाला मला तर माहिती आहे ना आपण खोटं बोलतोय ते असं म्हणते नंदिनी. आणि आपलं ठीक आहे सध्या उन्हाळा चालू आहे पण उद्या पावसात मी वसवत्या मी आई आम्ही चुकून अडकलो मी चिंब भिजले तर असं म्हणते आता इथे नंदिनी. आईने चुकून माझ्या पोटावर हात ठेवला तर असं म्हणते नंदिनी. काव्या माझ्या जवळ आली तर काय करणार आहोत असं म्हणते नंदिनी. एका क्षणात कळेल सगळ्यांना असं म्हणते ती. अहो मग काय घडेल याचा विचार केलात का तुम्ही असं म्हणते नंदिनी. तेव्हाच तेव्हा बघूया ना असं म्हणतो जीवा. मग काय घडेल त्याचा विचार आत्ता का करतोय आपण असं म्हणतो जीवा. आत्ता काय करायचंय ना त्याचा विचार करूया. शक्यतांचा विचार नको आहे असं म्हणतो तो. इथे काय चाललंय बघतेस ना रोज कसोटी देतोय आपण. हे बघ पोट लावणं खोटं पोट लावणं हाच सोपा उपाय आहे आणि काय अवघड नाही. हे बघ पट्टी बांधायची पोटावर बास आणि मी आहे ना मी तुला हेल्प करेन मी सगळं करेन असं म्हणतो जीवा. हे बघ सगळं ठीक होईल काहीच होणार नाही असं म्हणतो. काही ठीक होणार नाही जीवा. अहो हा विश्वासघात आहे कसं कळत नाहीये तुम्हाला असं म्हणते नंदिनी. तर विश्वासघात मग आता जो करतोय तो काय असं म्हणतो जीवा. तो विश्वासघात नाही आहे का. फसवतोय आपण आणि ही फसवणूकच असते. हात कसले आले तुला ना असं म्हणतो तो. अहो जीवा आपण काय सराईत गुन्हेगार आहोत का असं म्हणते नंदिनी. आपण आपल्या माणसांना फसवतोय आपल्या घरच्या माणसांना असं म्हणते नंदिनी. इथे सराईत गुन्हेगार आहोत का आपण इतके प्रवात आपण की आपल्या घरातल्यांना आपण फसवू नाही असं म्हणते नंदिनी. आणि मी म्हणते मी नंदिनी आहे मी असं हे नाही करू शकत असं म्हणते ती. अगं असं म्हणतो जीवा तू नंदिनी आहेस म्हणून तुला हे करावं लागेल असं म्हणतो जीवा. मी चुकीची ठरेन जीवा असं म्हणते ती. तर आता निघून जाते तिथून रडत रडत नंदिनी. सून म्हणून मी चुकीची ठरते असं म्हणते ती पण बहीण म्हणून तू श्रेष्ठ ठरशील असं म्हणतो जीवा. कळत नाही प्रत्येक वेळी मीच का असं म्हणते आता नंदिनी. प्रत्येक वेळी मीच का परीक्षा द्यायची असं म्हणते ती. मला कळत नाही मी आता सत्य निवडू की कर्तव्य असं म्हणते ती. तर आता जीवा म्हणतो कर्तव्य कारण कधी काळी सत्यापेक्षा कर्तव्य मोठं होऊन जातं असं म्हणतो जीवा.
तर आता इथे जीवाला आठवतं तर साठे गुरुजी म्हटलेले असतात ना काहीतरी, म्हणजे त्यांनी सत्य सांगितलं आणि लपवलं, कारण अशा वेळी सत्यापेक्षा कर्तव्य मोठं होऊन जातं असं म्हटलेले असतात ना साठे गुरुजी. तर आता जीवा म्हणतो कधी कधी कर्तव्यासाठी आपल्याला असा मार्ग निवडावा लागतो जो आपण कधीच निवडला नसता असं म्हणतो जीवा. कधी कधी कर्तव्यासाठी असा मार्ग निवडावा लागतो जो आपण कधीच निवडलेला नसतो असं म्हटलेलं असतात ना गुरुजी. नंदिनी तू बहीण या नात्याने मोठी आहेस, पण जाऊ या नात्याने धाकटी आहेस असं म्हटलेले असतात ना गुरुजी. आणि तुलाच ह्या दोन्ही नात्याचा दुवा व्हायचा आहे. तू नंदिनी आहेस, तूच युधिष्ठिर आहेस असं म्हटलेले असतात ना गुरुजी. तू बहीण म्हणून थोरली आहेस आणि जाऊ म्हणून धाकटी आहेस, तुलाच दोन्ही नात्यांचा दुवा व्हायचा आहे असं आता जीवा गुरुजींनी काय म्हटलेलं असतं ते रिपीट करत असतो. तर आता जीवा म्हणतो तू नंदिनी पण आहेस आणि युधिष्ठिर सुद्धा असं म्हटलेलं असतात ना गुरुजी. ते म्हणतो आता इथे जीवा. तर आता नंदिनीला आठवतं, अच्छा असं म्हणते नंदिनी, म्हणजे म्हणून म्हणून गुरुजींनी मला ही युधिष्ठिराची कथा सांगितली होती असं म्हणते नंदिनी. ही युधिष्ठिराची गोष्ट तुम्ही मलाच का सांगितली असं म्हटलेले असतात ना जीवा नंदिनी त्यावेळेला. तर आता नंदिनी म्हणते मला आता कळतंय गुरुजींनी ती गोष्ट मला का सांगितली होती ती म्हणून. कळतंय तुला असं म्हणतो जीवा. हा होता गुरुजींचा संकेत, त्यांना हेच सुचवायचं होतं असं म्हणतो जीवा, की पुढे जाऊन तुला अशी एखादी गोष्ट करावी लागेल जी तू कधीच केली नसतीस असं म्हणतो जीवा. आणि ही येते गोष्ट असं म्हणतो तो. बघ मला कळतंय तुला आय मीन तुझ्यासाठी खूप कठीण जाणार आहे. तर आता इथे नंदिनी म्हणते मी तयार आहे. नंदिनी असं म्हणतो जीवा. जीवा असं म्हणते नंदिनी. गुरुजींच्या बोलण्याचा अर्थ आता माझ्या मनात उतरलाय. म्हणजे गुरुजींनी माझी धर्मनिष्ठ योद्ध्याशी तुलना केली युधिष्ठिराची, आणि योद्धा रडत नाही लढतो असं म्हणते नंदिनी. नियतीने माझ्या भोवती हे जे काय चक्रव्यूह मांडले ना ते मोडून मी नक्की बाहेर पडेन असं म्हणते नंदिनी. पण हे सत्य मी लोकांना कधीच कळू देणार नाही असं म्हणते ती. आता ही लढाई लढण्या वाचून मला कोणीही वाचू शकत नाही, कारण गुरुजींनीच म्हटलंय कर्मचक्र फिरत राहतं नशिबाच्या चक्राला गती देण्यासाठी असं म्हणते ती. कर्माचं चक्र सुद्धा फिरत असतं नशिबाच्या चक्राला गती देण्यासाठी. आपल्याला असं वाटतं आपण एखाद्याचं देणं लागतो, पण वेळ आली ना की आपल्याही नकळत ते देणं आपसुक देऊन जातो आपण असं म्हटलेले असतात ना गुरुजी. ते आठवतं तिला. आणि आता मला ह्या वाक्याचा अर्थ कळलाय जीवा असं म्हणते ती. आम्ही काव्याचं देणं लागतो जीवा असं म्हणते ती, आणि ते देणं त्यातून बाहेर पडण्यासाठी नशिबाने संधी दिली आहे मला असं म्हणते आता नंदिनी. काव्याचं काय देणं लागतेस तू असं म्हणतो जीवा. मी काव्याचं खूप मोठं देणं लागते जीवा असं म्हणते नंदिनी, आणि नशिबाने ही संधी दिली मला असं म्हणते ती. ते देणं परतवण्यासाठी असं म्हणते ती. म्हणजे भर लग्नात माझं किडनॅपिंग होणं, गावकऱ्यांच्या मनात माझ्या विरुद्ध समज तयार होणं, मी पळून गेले अशी समजूत त्यांनी करून घेणं, स्वतःच्या इच्छा विरुद्ध काव्याने भवल्यावर उभं राहणं, हा सगळा संकेत आहे जीवा असं म्हणते नंदिनी. मी खूप मोठं देणं लागते काव्याचं असं म्हणते ती. नियतीने जीवा नंदिनी याने काव्यार्थची अशी सांगड घातली. एकाचा जरी धागा उरला तरी दुसऱ्याची उडाताण होईल, आणि मला ते होऊ द्यायचं नाही जीवा असं म्हणते आता नंदिनी. शिवधनुष्य पेलायला तयार आहे मी असं म्हणते ती. हे सगळं करायला तयार आहे मी असं म्हणते ती. खोटं पोट लावायला तयार आहे मी असं म्हणते ती. हे सगळं मी एकटीने करायला तयार आहे जीवा असं म्हणते ती. तर आता इथे जीवा म्हणतो एकट्याने नाही सोबतीने असं म्हणतो तो. मी आहे तुझ्या सोबत असं म्हणतो तो. हे गोपीत लपवताना एकमेकांची साथ सोडायची नाही असं म्हणतो जीवा, कारण सप्तपदी चालताना मी तुला वचन दिलं होतं जिथे तू तिथे मी असं म्हणतो जीवा. तर नंदिनीला खूप आनंद झालेला असतो. इट्स अस असं म्हणतो जीवा. तर आता दोघे एकमेकांना मिठी मारतात. तर आता सकाळ झालेली दाखवले. तर आता पार्थ आणि काव्याला दाखवलंय. तर आता इथे पार्थ जेवत असतो तर म्हणतो तो वा 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 मस्त गरम वाफाळतीये इडली, कोथिंबीर, नारळ, मिरची ठेचून केलेली नारळाची चटणी, वा. तर आता तो तिच्या हाताला पापी देतो. हात फटके पण देतात, पण चटके सहन करून इडली पण देतात असं म्हणतो जीवा. चला झाला मस्का मारून, खाता इडली थंड होईल असं म्हणते काव्या. सांगा ना आणि कशी झाली ते असं म्हणते काव्या. खायला काटा चमचा आणि स्पून लागेल ना, मी घेऊन येतो असं म्हणतो पार्थ. एक मिनिट, तुमच्या तर काट्या चमच्याने कोण खाली होती हो इडली असं म्हणते आता इथे काव्या. मी असं म्हणतो पार्थ. देशमुख असं म्हणते काव्या. ऑफिसमध्ये मी असंच खातो असं म्हणतो तो. तुमच्या ऑफिसमध्ये असाल तुम्ही टॉप 20 आर्किटेक्ट, तिथे दाखवा तुम्ही तुमचे ते टेबल ॲटिकेट्स. तुम्ही आता तुमच्या घरात आहात, तुमच्या बायको समोर, इथे जमिनीवर यायचं आणि हाताने खायचंय असं म्हणते ती. बापरे, मला हाताने खाता येत नाही असं म्हणतो आता पार्थ. आता मला उपाशी राहावं लागतं की काय. तर आता तेवढ्यातच काव्या इडली तोडते आणि घालते आता पार्थच्या तोंडात. बघा प्रेक्षक हो. असं म्हणतो पार्थ. वा वा असं म्हणतो तो. कमाल. मिसळ खाऊन पोट बिघडलं होतं ना तुमचं, म्हणून इडली केली असं म्हणते आता काव्या. इडली कशी पचायला हलकी असते आणि चविष्ट सुद्धा असं म्हणते आता इथे काव्या. तर आता ती भरवत असते त्याला, तर आता तोही भरवतो तिला. असं म्हणतो तो. काव्या असं म्हणतो तो, तुम्ही तुमचा अभ्यास करून आणि आपल्या चुलबूला म्हणजे बेबू, तुम्ही तुमचा अभ्यास सांभाळून आपल्या बेबूला सांभाळून माझ्यासाठी एफर्ट्स घेता ना, मला फार आवडतं असं म्हणतो पार्थ. तुमच्या चांगल्या गोष्टी आहे, लाईक इट असं म्हणतो तो. अच्छा असं म्हणते काव्या. आता तुम्ही विषय काढलाच आहे, तर मला माझ्यातल्या 5 गोष्टी सांगा ज्या तुम्हाला आवडतात असं म्हणते काव्या. तर आता इथे पार्थला काय बोलायचं समजतच नाही. खाली माती असं म्हणतो आता इथे पार्थ.
काय म्हणाला तसं म्हणते आता काव्या, सांगा ना असं म्हणते ती. माझ्यातला 5 चांगल्या गोष्टी सांगा असं म्हणतो काव्या. सांगायची काय गरज आहे असं म्हणतो पार्थ, तुम्हाला माहितीच आहेत ते असं म्हणतो पार्थ. बेबूला माहित नाहीत ना असं म्हणते आता इथे काव्या. तुम्ही सांगाल तर तोही ऐकेल, त्यालाही कळेल. आई मधल्या 5 चांगल्या गोष्टी असं म्हणते काव्या. सांगितलं असतं मी, पण ऑफिसला जायला उशीर होईल ना असं म्हणतो तो. असं म्हणते काव्या. अर्धा तास आहे अजून ऑफिसला निघायला असं म्हणते ती. कशाला काही करताय उगीच उगीच, जाऊ दे. सरळ सांगा ना, नाही सांगायच्या आहेत माझ्यातल्या चांगल्या गोष्टी किंवा माहितीच नाहीत चांगल्या गोष्टी माझ्यातल्या असं म्हणते ती. असं काही नाहीये, माहिती आहेत मला चांगल्या गोष्टी तुमच्या, सांगतो ना मी असं म्हणतो तो. तुमच्यातल्या चांगल्या 5 गोष्टी असं म्हणतो तो. अरे देवा असं म्हणतो पार्थ मनातल्या मनात. बायका असला प्रश्न का विचारतात असं म्हणतो तो. आता काय बोलू मी असं म्हणतो तो. तर आता इथे जीवा नंदिनीला दाखवले, तर आता इथे दोघेही दरवाजा लावून घेतात आपल्या खोलीचा. तर आता इथे जीवा नंदिनी बाजूबाजूला बसतात आणि लॅपटॉप ओपन करतो तो आपला. 1च मिनिट असं म्हणतो तो. सुरू करूया असं म्हणतो तो. हा असं म्हणते नंदिनी. आपण ना ऑनलाईन सर्च करूया की खोटं कुठं मिळेल असं म्हणतो तो. वेअर कॅन आय फाइंड फेक प्रेग्नेन्सी बेली इन गोरेगाव असं म्हणतो तो. तर आता इथे नंदिनी म्हणते नाही नाही, गोरेगावात नको शोधूया. काय आपण इथे राहतो, कोणी ना कोणी आपल्या ओळखीचं असेलच ना, आपण दुसरीकडे शोधूया, अंधेरी दादर वगैरे असं म्हणते ती. करेक्ट आहे तुझं असं म्हणतो जीवा. इन दादर असं म्हणतो तो. अगं असे बरेच शॉप्स आहेत जिथे असं खोटंपोट मिळतं आणि त्याचे खूप प्रकार सुद्धा आहेत असं म्हणतो तो. हे बघ असं म्हणतो तो. तर आता नंदिनी बघते, मला कळत नाहीये हे असं खोटंपोट अशी वस्तू बाजारात विकायलाच कशी काय येते असं म्हणते ती. मी तुला सांगितलं ना, फिल्म्स मध्ये, नाटकामध्ये, सिरियल्स मध्ये बाईला प्रेग्नेंट दाखवण्यासाठी अशा गोष्टी लागतात असं म्हणतो जीवा. खरं आहे असं म्हणते नंदिनी. खऱ्या आयुष्यात एखाद्या बाईला या वस्तूची गरज पडेल असं विचार करून तर कुणी बनवतच नसेल नाही का असं म्हणते ती. तर आता सांत्वना करतो जीवा तिची. नंदिनी तुला टेन्शन आलंय काय सगळ्याचं असं म्हणतो तो. आलंय खरं असं म्हणते नंदिनी. खोल पाण्यात उडी मारायची आहे ना, आधीच मोठा श्वास घेऊन ठेवते मी असं म्हणते नंदिनी. पण भीती वाटत नाही आहे मला, पण कुणीतरी मला म्हणाले की तो कुठल्याही परिस्थितीत माझ्यासोबत असणार आहे असं म्हणते ती जीवाचा हात पकडून. बुडलो तरी आणि तरलो तरी असं म्हणते ती. तर आता जीवा हसतो. तर आता नंदिनी म्हणते बघू. तर आता ती आपली केस बांधून घेते. तर आता ती बघायला लागते लॅपटॉप मध्ये. मीच बघते असं म्हणते ती. जीवा मला वाटतं आपण आजच्या आज जाऊन हे खोटं पोट विकत घेऊन येऊया असं म्हणते नंदिनी. हे काय, काही ठिकाणी डिलिव्हरी ओनली असंच ऑप्शन दाखवत आहेत असं म्हणते ती. होम डिलिव्हरी घेण्यात काहीच अर्थ नाहीये, आपल्याला तिथे जाऊन ही गोष्ट विकत घ्यावी लागणार आहे असं म्हणतो जीवा आणि गुपचूप घरात आणावी लागणार आहे असं म्हणतो तो. ठीक आहे असं म्हणते नंदिनी. हे बघा हे एक दुकान आहे, कॉस्ट्युम अँड थिएटर मटेरियल. हे मला वाटतं दादर मध्येच आहे. मला वाटतं हे सेफ आहे आपल्यासाठी आणि सेफ ऑप्शन पण वाटतंय असं म्हणते ती. आणि इन्स्टंट विकत घ्यायचं ऑप्शन पण आहे, म्हणजे पटकन जाऊन आपण विकत घेऊन येऊ शकतो असं म्हणते ती. पण आपल्याला दर महिन्याला जाऊन विकत घ्यावं लागेल असं म्हणतो जीव. तर आता नंदिनी म्हणते दर महिन्याला का असं म्हणते ती. असं काय करतेस असं म्हणतो जीवा. गरोदर बाईचं पोट तर महिन्याला वाटतं ना. आता आपण तुझ्यासाठी तुझे म्हणतेस ते 3 महिन्यांचं वाटलं ते पोट घेऊन येऊ, पण जसं जसं महिने जातील तसं तसं आपल्याला नवीन खोटं पोट घेऊन यावं लागेल ना असं म्हणतो तो. तर आता नंदिनी म्हणते आपल्याला हे सगळं खूप सावधपणे करावं लागणार आहे जीवा. घरात कुणालाच ह्या गोष्टीचा संशय नको यायला असं म्हणते ती. एक्झॅक्टली असं म्हणतो जीवा. आपण त्याची काळजी घेऊ. तू सुद्धा एक गोष्ट कायम लक्षात ठेव, जेव्हा जेव्हा आपण या विषयावर चर्चा करू तेव्हा तेव्हा हळू आवाजात बोलूया, म्हणजे कोण कधी कुठूनही येईल आपल्याला सांगता येणार नाही. त्यामुळे आपण काळजी घेऊ असं म्हणतो तो. आणि असं म्हणते नंदिनी मला काय वाटतं आशाला धुवायचे कपडे माझ्या हाताने देत जाईन असं म्हणते ती. हा असं म्हणतो जीवा. उद्या तिने स्वतः काढायला घेतली आणि तिला हे पोट सापडलं तर असं म्हणते नंदिनी. उगाच प्रॉब्लेम नको व्हायला असं म्हणते ती. हो असं म्हणतो जीवा. काय झालं असं म्हणते नंदिनी. असं काय बघताय असं म्हणते ती. तर आता जीवा म्हणतो नाही ग, काय गमत आहे ना, आपण एखाद्यासाठी त्याच्या मागे इतक्या गोष्टी करत असतो आणि त्याला त्याची भनक सुद्धा नसते असं म्हणतो जीवा. काव्याला ह्या गोष्टीचा संशय येऊ नये बस एवढंच मागणं आहे देवाकडे असं म्हणून ती पाया पडते देवाला हात जोडून. तर आता जीवा तिला सांत्वना करतो. तर आता पार्थ आणि काव्याला दाखवलंय. बोला देशमुख बोला, सांगा ना माझ्याकडे 5 गोष्टी काय आहेत. तर आता पार्थ म्हणतो तुम्ही खूप चांगले आहात असं म्हणतो पार्थ. तुम्ही खूप खूप चांगले आहात असं म्हणतो तो. खूप चांगले आहात असं म्हणतो तो. आओ पुढे ना काही गाडी असं म्हणून मारते ती त्याला. कळलं ना मला, मी चांगली आहे तुम्ही चांगले आहात, कळतं पुढे असं म्हणते ती. तर आता खूप जास्त ओरडते बघा प्रेक्षक. काव्या खरंच सीन बघताना खरंच अजब वाटतं एक एकदा. एवढा जोरात आवाज कोण काढतं. पुढे असं म्हणतो पार्थ चांगला स्वयंपाक बनवता. तर आता तो लाड करतो तिचे. तुम्ही खूप चांगले आहात, तुम्ही खूप चांगला स्वयंपाक बनवता. 2 गोष्टी झाल्या असं म्हणतो तो. देशमुख असं म्हणते काव्या घाई करू नका, तर सांगा ना प्लीज नीट असं म्हणते ती. सांगतो ना असं म्हणतो पार्थ. मग तुम्ही खूप चांगला अभ्यास करता असं म्हणतो तो. चांगला अभ्यास करता म्हणजे असं म्हणते काव्या. नाही वाईट अभ्यास पण करतात का काही लोक असं. चांगला अभ्यास करता म्हणजे मी मन लावून अभ्यास करता असं म्हणतो पार्थ. खूप डेडिकेशन ने अभ्यास करता असं म्हणतो पार्थ. हा असं म्हणते त्या काव्या. म्हणजे बघा ना, एखाद्या प्रश्नाचं उत्तर माहित नसतं तुम्हाला, ते उत्तर त्या पुस्तकाच्या कुठल्या पानावर आहे तो पान क्रमांक सुद्धा माहित असतो असं म्हणतो पार्थ. हा असं म्हणते काव्या. ते आहे ही गोष्ट खूप आवडते मला असं म्हणतो पार्थ. खूप सो स्वीट असं म्हणते काव्या. पुढे असं म्हणते ती.
तर अजून 3 बाकी आहेत असं म्हणते ती. सांगतो ना असं म्हणतो पार्थ. अरे ऑफिसवरून मला आठवलं, मला एक मेसेज येणार होता, जरा वाचतो, इम्पॉर्टंट आहे असं म्हणत होता पार्थ. तर आता काव्या फोन घेते त्याचा तिच्या हातामध्ये. काय करताय, थांबा ना असं म्हणतो पार्थ. तुम्ही सर्च करत होता बायकोने असा प्रश्न विचारल्यावर तिला तिच्यातल्या 5 चांगल्या गोष्टी काय सांगायच्या ते असं म्हणते आता इथे काव्या. तुम्हाला माझ्यातल्या चांगल्या गोष्टी सांगता येत नाही देशमुख असं म्हणते ती. असं कोणीतरी फसकण प्रश्न विचारल्यावर पुरुषांना नाही असं उत्तर देता येत असं म्हणतो तो. चला तुम्ही मला सांगा, माझ्यातल्या 5 आवडत्या गोष्टी सांगा असं म्हणतो पार्थ. तर आता काव्या बघते तिच्याकडे, मी सांगू असं म्हणते ती. तर आता ती म्हणते, आपण आपल्या बेडवर झोपतो तेव्हा मी कडेला जाऊ नये म्हणून तुम्ही माझ्या पोटावर हात ठेवून झोपता, ते आवडतं मला असं म्हणते काव्या. ऑफिसमध्ये दिवसभर तुम्ही कामात बिझी असता तरी सुद्धा दर तासन तासाला मला मेसेज करता आणि पिते ना माझी मांजर, ते आवडतं मला असं म्हणते ती. खूप थकता तुम्ही ऑफिसमध्ये दिवसभर काम करून असं म्हणते काव्या, पण तरी सुद्धा घरी आल्यावर अगदी लहान बाळासारखं माझ्या समोर बसता माझा दिवस कसा गेला हे ऐकायला असं म्हणते काव्या. ते आवडतं मला असं म्हणते ती. आहात तुम्ही टॉप 20 आर्किटेक्ट, पण तरी सुद्धा स्वतःहून माझ्यासाठी आपल्या गाडीचा दार उघडता आणि बंद करता असं म्हणते काव्या. ते आवडतं. आणि रात्री 11 वाजले तरी माझ्याकडे बघून तुम्ही प्रे करता युनिव्हर्सकडे असं म्हणते ती. ते आवडतं मला. 5 झाले असं म्हणतो पार्थ. बघा, काय विचार न करता न ठरवता तुमच्यातल्या 5 गोष्टी अशा सांगितल्यात मी, तुम्हाला जमलं ते असं म्हणते काव्या. नाही, इडली खा असं म्हणते ती. खातो असं म्हणतो पार्थ. आज रात्री घरी आलो ना की मी 10 चांगल्या गोष्टी सांगेन तुमच्या, मला जे आवडतात ते असं म्हणतो पार्थ. आणि 10 गोष्टीनंतर मला शब्द कोड सोडवण्यात मदत कर असं म्हणतो. आणि आता इथे मिथून आलेला असतो. विचारा की असं म्हणते आता इथे काव्या. विचारा, ह्यांना प्रश्न विचारा असं म्हणते काव्या. बघूया ना ह्याचं तरी उत्तर देता येतं काय ना असं म्हणते आता काव्या. काहीतरी मॅटर गरम झालेलं दिसतो असं म्हणतो मिथून. विचार कोड काय असं म्हणतो आता पार्थ. हा रेडी असं म्हणतो तो. 5 अक्षर उभ्या, घराला नवा चेहरा देणारी, भिंतीला उठवणारी गोष्ट सांग. तर आता तेवढ्यातच शारदा आलेली असते. मी सांगते ना असं म्हणते शारदा. रंगरंगोटी असं म्हणते ती. आई असं म्हणते आता इथे काव्या. तर आता रंगरंगोटी लिहितो मिथून. काय कशी आहेस असं म्हणते काव्या. बरी बरी असं म्हणते शारदा. शारदा ताई, तुमच्यामुळे माझं कोड सुटलं, ह्याला हे कोड जमलं नसतं असं म्हणतो मिथून पार्थला. तर आता शारदा म्हणते, ह्या रंगरंगोटीने आमच्या आयुष्यात मोठा कोड घालून ठेवलाय असं म्हणते आता शारदा. काय असं म्हणते काव्या. टेन्शन काय काय झालंय तुम्हाला असं म्हणतो आता इथे पार्थ. मानिनी ताईना बोलवा ना, मग मी सांगते असं म्हणते शारदा. तुम्ही बसा, मी बोलून आणतो असं म्हणतो पार्थ. ये असं म्हणून आता इथे काव्य घेऊन जाते शारदाला बसवण्यासाठी. तर आता इथे जीवा नंदिनीला दाखवले. काय झालं आता, कसला विचार करताय असं म्हणते नंदिनी. सापडलं ना दुकान, तुम्ही पटकन जा त्या दादरच्या दुकानात आणि त्यांना विचारा फोन करू तुमच्याकडे खोटपोट आहे की नाही, काय स्टॉक मध्ये आहे की नाही विचारावं लागेल आपल्याला असं म्हणते नंदिनी. नाही लगेच विचारतो काय आहे, हळी सगळ्याच सिरियल मध्ये हिरोईन्स प्रेग्नेंट झाल्यात त्यामुळे स्टॉक मध्ये आहे की नाही विचारावं लागेल असं म्हणतो जीवा. तर आता नंदिनी हसते. काय नाही, तुम्ही पटकन फोन करा असं म्हणते ती. हा हॅलो असं म्हणतो जीवा. हम खौसालिया प्रोडक्शन हाउस से बात कर रहा हूँ असं म्हणतो जीवा. हमार एक सीरियल है भोजपुरी सीरियल, तुम्हारा बच्चा हमार पेट, हमार बच्चा तोहार, तो उस सीरियल के लिए एक ऐसा रियल प्रेग्नेंट दिखे, ऐसा एक रियल पेट चाहिए था असं म्हणतो जीवा. मिलेगा क्या, क्या मिल जाएगा, आवत आहे असं म्हणतो जीवा. तर आता फोन ठेवतो तो. तर आता नंदिनी हसते. अहो काय तुम्ही असं म्हणते नंदिनी, तुम्ही काय कराल ना, तुमचा भरोसा नाही असं म्हणते नंदिनी. भोजपुरीत कशाला बोलायचं, शुद्ध मराठीत बोलायचं ना त्यांच्याशी असं म्हणते नंदिनी. मी जर भोजपुरीमध्ये बोललो नसतो तर तू हसलीस काय इतकं असं म्हणतो तो. म्हणून भोजपुरी ट्यून पकडली मी असं म्हणतो तो. तर आता नंदिनीला अवघडल्यासारखं वाटतं. तर आता जीवा म्हणतो ठीक आहे. तर आता दोघे एकमेकांना मिठी मारतात. तर आता जीवा जीवा करत मिथून येतो दरवाजा वाजवत वाजवत. ए जीवा असं म्हणतो तो. तर आता दरवाजा उघडतात ते. ए शारदा ताई आल्यात खाली असं म्हणतो मिथून. नुसत्या आल्या नाहीत, त्यांना समस्या घेऊन आल्यात, चला लवकर असं म्हणतो मिथून. समस्या असं म्हणते आता नंदिनी. समस्या ही आहे असं म्हणते शारदा की घरामध्ये पेंटिंगचं काम निघाले आहे आणि पावसाळ्याच्या आत ते करून घ्यायला हवं आणि पुढच्या आठवड्यात काव्याची चोरोटी भरायची असं म्हणते शारदा. तर हे सगळं डिस्कशन आता इथे हॉलमध्ये चालू आहे. तिथे पार्थ, जीवा, मिथून, मानिनी, काव्या, नंदिनी सगळे असतात. अरे बापरे शारदा ताई, खूप मोठी समस्या आहे असं म्हणतो आता मिथून. हो म्हणजे पेंटिंगचं काम चालू असताना चोरोटी नाही भरता येणार ना, कारण रंगाच्या वासाने सगळ्यांना गुदमारायला होईल, काव्याला त्रास होईल, तिच्या बाळाला त्रास होईल. आई असं म्हणते काव्या. मी का म्हणते आपण पेंटिंग पुढे ढकलूया ना असं म्हणते ती. पुढच्या महिन्यात असं म्हणते ती. अगं असं पुढच्या महिन्यात करून कसं चालेल काव्या असं म्हणते नंदिनी. पावसाळा सुरू होतो ना, असं पुढे नाही ढकलता येणार. हा मग ठीक आहे ना, यावर्षी राहू द्या, पुढच्या वर्षी पेंटिंग करा असं म्हणतो जीवा. सासरे बुवांनी ऍडव्हान्स दिलाय असं म्हणतो पार्थ. अरे बापरा, ऍडव्हान्स वगैरे दिलाय, किती दिलाय असं म्हणते ती. 4.5 लाख रुपये असं म्हणते आता इथे शारदा. तर आता मानिनी म्हणते 4.5 लाख रुपये, सॉरी सॉरी असं म्हणते मानिनी. आई घाबरू नका, माझ्या आईला सवय आहे. 4.5-5 हजारच्या वरती हे आकडा ऐकला ना तर ती अशी हायपर होते असं म्हणतो जीवा. तर आता सगळे हसतात. गपरे मेला असं म्हणते आता मानेने. असं नाही, पण एवढे पैसे जर का ऍडव्हान्स म्हणून दिले असतील तर पुढच्या वर्षी ढकलायचं असं कसं करणार असं म्हणते आता मानेने. तसं करताही नाही येणार ना. मग आता आपण हव्याची चोरोटी पुढे ढकलूयात का असं म्हणतो आता पार्थ. अहो असं म्हणते नंदिनी. तर आता मानेमध्ये पार्थ मस्करी करतोय का असं म्हणतो आता पार्थ. आता आपण जरा सिरियसली बोलूया का असं म्हणते शारदा. मला जरा टेन्शन आलं असं म्हणते ती. हो हो असं म्हणते आता काव्या. एक मिनिट असं म्हणतो जीवा. आई कशाला टेन्शन घेताय तुम्ही असं म्हणतो जीवा. मला एक गोष्ट सांगा, जेव्हा केव्हा तुमच्या आयुष्यात प्रॉब्लेम येतो
तेव्हा बाबा नंतर तो प्रॉब्लेम तुम्ही कुणासोबत शेअर करता असं म्हणतो जीवा. तर आता शारदा म्हणते तुम्हा सगळ्यांशी का असं म्हणतो जीवा. अहो हा काय प्रश्न झाला का असं म्हणते शारदा. मी तुम्हाला सगळ्यांना आपलं मानते. एक्झॅक्टली असं म्हणतो जीवा. जसं आम्हाला आपलं मानता तसं या घरालाही आपलंच म्हणा ना असं म्हणतो जीवा. तुमच्या समस्याचं निवारण हेच आहे की आपण आपल्या काव्याची ओठी इथे देशमुखांच्या घरात करायची. काय म्हणते असं म्हणतो जीवा. येस यू आर राईट असं म्हणतो पार्थ. अरे असं म्हणते नंदिनी. नाही नाही असं म्हणते शारदा. असं नाही करता येणार. नाही नाही असं म्हणते काव्या. काय प्रॉब्लेम आहे असं म्हणते ती. अगं काव्या मुलीची चोरोटी ही माहेरीच भरायची असते, सासरी नाही असं म्हणते आता शारदा. आपण ट्रेंड चेंज करूया असं म्हणतो आता पार्थ. हरकत नाही सगळे माहेरी करतात ना, आपण इथे देशमुखांच्याच घरी चोरोटी करूया असं म्हणतो. क्या बात है असं म्हणतो जीवा. सगळे आपलेच आहेत असं म्हणतो पार्थ. हो 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 मला तर चालेलच असं म्हणते आता मानिनी. बघा असं म्हणते ती. पण मानिनी ताई 4 लोक काय म्हणतील असं म्हणते शारदा. अगं कोण लोक असं म्हणते आता नंदिनी. तू देशमुखांच्या दारावरची पाटी नाही वाचलीस का. यहा 4 लोक नाही परिवार रहता है असं म्हणून लिहिलेलं असतं असं म्हणते ती. मग कशाला लोकांचा विचार करायचा असं म्हणते आता नंदिनी. तर आता सगळे हसतात. क्या बात है नंदिनी. आय लाईक दिस असं म्हणतो आता मिथून. आय अग्री विथ यू. ज्याला समज नसते तो समाज असतो आणि ज्याला समज असते तो देशमुख परिवार असतो असं म्हणतो तो. आपल्याला म्हणाला येईल तसं वागायचं आणि कोणाला काय म्हणेल तरी चालेल. आपल्याला वाटेल तेच करायचं असं म्हणतो तो. तेवढ्यातच आता विजय आणि वसवात्या येतात. ठरलं तर मग काव्याची चोरोटी भरण्याचा कार्यक्रम इथेच करायचा असं म्हणतो मिथून. आय लाईक इट असं म्हणतो आता पार्थ. तर आता वसवात्या म्हणते वा. तर आता इथे विजय खुणवतो तिला. वा वा असं म्हणते वसवात्या. वा शारदा असं म्हणतो तो. तर आता तेवढ्यातच विजयच्या खिशातून वॉलेट खाली पडतो. तू सगळ्या रीती भाती अगदी पेशेवरच टांगायला निघालीस का असं म्हणते आता वसवत्या. मुलीची चोरोटी माहेरी भरायची असते एवढी सुद्धा अक्कल नाही आहे तुला असं म्हणते ती. हो आत्याबाई असं म्हणते काव्या. आईची अक्कल काढायची काय गरज नाही आणि असंही तुम्हाला इथे कोणीही बोलवलेलं नाही असं म्हणते आता इथे नंदिनी. तर आता धक्का बसतो वसवत्याला. त्यामुळे नको त्या विषयामध्ये घुसायची काही गरज नाही असं म्हणते नंदिनी. हे बघ तू असं म्हणते वसवत्या. नंदिनी असं म्हणते शारदा. काव्या असं बोलतात का असं म्हणते ती. सांगा तुमच्या मुलीनं असं म्हणतो विजय. टेक अ जीप ब्रेथ यंग लेडीज म्हणतो आता इथे विजय. काय प्रश्न तुमच्या सोहळ्याचा असला तरी हे घर सगळं तुमच्या नावावर नाही आहे ना असं म्हणतो आता इथे विजय. हाफ ऑफ दिस लँड बिलॉंग्स टू दिस गॉर्जियस लेडी असं म्हणतो तो वसवत्याकडे बघून. तर वसवत्यानं खूप जास्त आनंद झालेला असतो. हे घर वसुंधरा शितोळेंच्या नावावर पण आहे. त्यामुळे जे काय तुमची चोरोटी डोहाळे जेवण बारसं बदे लिंबू चमचा स्पर्धा बटाटा स्पर्धा जे काय तुम्हाला करायचं असेल ते करण्यासाठी यांची परवानगी घ्यावी लागेल असं म्हणतो विजय. तुम्हाला चालेल ना असं म्हणतो तो. कसं आहे यांना विचारावंच लागेल ना असं म्हणतो तो. हो ना असं म्हणते वसवत्या. तर आता दोघेही हसतात बघा प्रेक्षक सगळ्यांवरती विजय आणि वसवत्या. तर सगळ्यांना खूप जास्त राग आलेला असतो त्यांना बघून. तर अच्छा भाग इथे समोर बघूया तर रिकामध्ये काय ते. तुम्ही सुद्धा एक गुन्हा केलाय ना जावई बापू. नंदिनीला धडक मारली त्याची विल्हेवाट लावून टाकूया असं म्हणते आता वसवत्या. आता इथे बघा प्रेक्षक हो वसवत्याने विजय बोलत असतात. तर आता इथे विजय जातो त्या गाडीची विल्हेवाट लावण्यासाठी ज्या गाडीने त्याने धक्का मारलेला असतो नंदिनीला. तर आता गाडी उघडतो तो. तर आता तो बसतो त्या गाडीमध्ये. तर तेवढ्यातच कुणीतरी येतं आणि त्याची खिडकी आपटतं. तर आता इथे जीवा नंदिनीला दाखवले. जीवा असं म्हणते नंदिनी हे आपण पटापट आणले आता ते नीट खोलीपर्यंत घेऊन जायला पाहिजे तसं म्हणते ते. शुभम करोती म्हणत असतात आता सगळेजण म्हणजे काव्या मिथून आणि मानिनी तिथेच समोर. तर आता जीवा नंदिनीला भीती वाटते त्यांना बघून. तेवढ्यातच आता चावी पडते त्यांच्या हातातून. तर आता सगळे बघतात त्यांच्याकडे. तर आता त्यांना अजून भीती वाटते. तर बघा प्रेक्षक रिकॅप सुद्धा इथे संपतो. तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.